अच्छा प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण इंग्रजीमध्ये पाम संडे किंवा पॅशन संडे आणि मराठीमध्ये झावळ्याचा रविवार किंवा दुःख सणाचा रविवार साजरा करीत आहोत. आणि आजची जी वाचना आहे किंवा आपण जो सोहळा किंवा आज जो साजरा करीत आहोत तो एकदम परस्पर विरोधी आहे. एक म्हणजे झावळ्याचा रविवार आणि दुसरं नाव दिलेलं आहे दुःख सणाचा रविवार. म्हणजे एका ठिकाणी आपण आपल्या राजाचा गौरव करीत आहोत, होसाना जय जयकार राहत आहोत, आणि त्याच क्षणी आज आपण दुःख किंवा व्यथा किंवा येशू ख्रिस्ताला वधस्तंभी ठेवा ह्याचा आपण जयघोष करीत आहोत. ज्या राजाचा आपण जयघोष करीत आहोत कालांतराने त्याच राजाला वधस्तंभावर ठेवा हा जयघोष तेच लोक करत आहेत. आणि प्रिय बंधूंनो, आजपासून आपण पवित्र आठवड्याला सुरुवात करीत आहोत व प्रवेश करीत आहोत. आणि प्रश्न हा आहे की ज्या लोकांनी राजाचा म्हणजे येशू ख्रिस्ताचा जय जयकार केला, राजा म्हणून त्याचे स्वागत केले, येरूशलेममध्ये होसाना असे गीत गात होते, त्याच लोकांनी येशू ख्रिस्तावर हा आरोप टाकला की ह्याला वधस्तंभावर खिळवा, ह्याला मारून टाका, जीवे माराला क्रूसावर टांगवा. कुठेतरी वेगळंच वाटत आहे. आणि खरोखरच ज्या लोकांनी येशू ख्रिस्ताचा जय जयकार केला, ज्याने येशू ख्रिस्ताला राजा म्हणून मानलं होतं, त्याच लोकांनी पुन्हा एकदा 5 दिवसानंतर हा जयघोष केला असेल का की याला वधस्तंभावर ठेवा. कुठेतरी मनामध्ये शंका येत आहे की तीच लोक असतील का. आणि बायबलमध्ये स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे की 2 प्रकारची लोक होती जेव्हा येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये होता. पहिले लोक म्हणजे येशू ख्रिस्ताचे शिष्य किंवा येशू ख्रिस्ताने ज्यांनी स्वीकार केला होता ते, आणि दुसऱ्या प्रकारचे लोक ज्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकार केलंच नव्हते. आपण आज हे गृहीत धरूया की तीच लोक होती ज्यांनी येशू ख्रिस्ताचा जय जयकार केला होता, राजा म्हणून त्यांनी मानलं होतं. तीच लोक आता मागणी करत आहेत किंवा गुड फ्रायडेला आपण ऐकणार आहोत 5 दिवसानंतर ते मागणी करणार आहेत की ह्याला वधस्तंभावर ठेवा. आपण गृहीत धरू की तीच लोक होती, वेगवेगळी लोक नव्हती. पण प्रश्न पुन्हा असा की त्यांनी हे का केलं, काय कारण असेल की इतक्या लवकर ते कसे काय बदलले. एका क्षणी ते आपल्या राजाचं स्वागत करीत आहे, त्याचा जय जयकार करीत आहे, होसाना हे गीत गात आहे, आणि दुसऱ्या क्षणी तीच लोक म्हणत आहे त्याला वधस्तंभावर ठेवलं, याची आम्हाला गरज नाही, आवश्यकता नाही, त्याला मारून टाका. कारण का असेल, काय असेल का. आणि मला तरी वाटतं की जी लोकांची अपेक्षा होती त्याच्यावर सर्व अवलंबून आहे. आता लोकांची अपेक्षा काय होती की एक मसीहा येणार आहे, एक राजा येणार आहे, तो आपल्याला गुलामगिरीतून आपली सुटका करणार आहे, आपली मुक्तता करणार आहे, तो आपले एक राज्य स्थापन करणार आहे, आणि या राज्यामध्ये आपल्याला तो जागा देणार आहे. आणि कशा प्रकारचे राज्य किंवा कशा प्रकारचा मसीहा किंवा राजा त्याची अपेक्षा होती. एक घोड्यावर येणारा, सवारी करणारा, एक सोन्याचा मुकुट घालणारा, झगमगी कपडे घालणारा, म्हणजेच कशाचे चिन्ह, कशाचे प्रतीक, ते शारीरिक शक्ती, सामर्थ्य, म्हणजे शक्तिशाली आणि सामर्थ्यवान असा राजा येणार आहे. तो आपल्या शत्रूंना नष्ट करणार आहे, त्याचा नाश करणार आहे, आणि आपल्याला स्वातंत्र्य देणार आहे. आणि युद्धामध्ये जो नेहमी विजयी होणार आहे अशा राजाची त्यांना अपेक्षा होती. पण येशू ख्रिस्त कशावर आलेला आहे, तो एक्स्ट्राऑर्डिनरी एंट्री घेतलेली आहे. एका गाढवावर बसून, एका डॉंकीवर बसून. आणि गाढव हे कशाचे चिन्ह आहे किंवा कशाचे प्रतीक आहे, एक नम्रतेचे चिन्ह आहे, सेवेचे चिन्ह आहे,
एक शांतीचे चिन्ह आहे, प्रतीक आहे. आणि येशू ख्रिस्त हाच एक संदेश घेऊन आलेला आहे की कशाचा की शांतीचा संदेश घेऊन आलेला आहे. परमेश्वराकडून, देवाकडून, त्याच्या पित्याकडून लोकांसाठी हा एकच संदेश होता, शांतीचा संदेश. आणि म्हणून जर आपण इथं पाहिलं, इथं लिहिलेलं आहे शांतीच्या राजाचा जय जयकार असो. आणि ती लोक कुठल्या राजाचा जय जयकार करत होते? शक्तिशाली सामर्थ्यवान राजाचा जय जयकार करत होते, शांतीच्या राजाचा नव्हते. म्हणजे तो आम्हाला गुलामीतून मुक्त करणारा, राज्य करणारा, युद्ध करणारा, आपल्या शत्रूंना नष्ट करणारा, अशा प्रकारची अपेक्षा किंवा अशा प्रकारच्या राजाचा ते जयघोष करत होते, होसाना गात होते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, झावळ्यांचा रविवार हे आपल्यासाठी कशाचे प्रतीक आहे? तर आपल्या श्रद्धेचा जो उत्सव आहे, आपल्या विश्वासाचा उत्सव आहे, तो साजरा करण्याचे आज झावळ्यांचा रविवार हा प्रतीक आहे. आपण म्हणतो की सेलिब्रेशन ऑफ आवर फेथ, सेलिब्रेशन ऑफ आवर बिलीफ. आणि म्हणून जर का आपण आपल्या ख्रिस्तीय धर्मामध्ये पाहिलं तर आपल्याला खूप असे उत्सव किंवा असे खूप सेलिब्रेशन्स असतात. बाप्तिस्मा तेव्हा सुद्धा आपण सेलिब्रेट करतो. त्याच्यानंतर ख्रिस्त शरीर स्वीकारल्यानंतर आपण सेलिब्रेट करत असतो. दृढीकरण यावेळेस सुद्धा आपण सेलिब्रेशन करत असतो. लग्न, गुरुदीक्षा किंवा त्याच्यानंतर वाढदिवस. आता तर पहिला वर्ष, पहिला वाढदिवस, दुसरा वाढदिवस, तिसरा वाढदिवस, चौथा, पाचवा चालूच असतात. प्रत्येक वर्षी वाढदिवस मोठ्या थाटामाटाने आपण साजरे करीत असतो. सेलिब्रेशन, बिग सेलिब्रेशन. किंवा आपण काही रॅलीसाठी जातो, तिथं आपण सेलिब्रेशन करतो. आपल्या यात्रा आपण काढतो. आता यात्रांचं रूपांतर जत्रेमध्ये कधी झालेलं आहे आपल्याला पण माहिती नाही, तिथं पण आपलं खूप थाटामाटाने खूप सेलिब्रेशन चालू असतं. यात्रा बाजूला राहते आणि जत्रा जास्त आपण रंगवत असतो. सत्य परिस्थिती आहे, कदाचित आपल्याला आवडत नसेल पण सत्य आहे. पाहून घ्या काय करत होता. त्याच्यानंतर सर्वांनाच या उत्सवामध्ये भाग घेण्याची खूप इच्छा असते आणि सर्वच येतात उत्सवामध्ये भाग घेण्यासाठी. थोडे सेलिब्रेशन असतं की एकदम सर्वजण त्या सेलिब्रेशन मध्ये भाग घेण्यासाठी येत असतात. आणि आपला जो झावळ्यांचा रविवार आहे तोच आहे. कदाचित इथं पण जे बसलेले आहेत संपूर्ण वर्षभर कधी आले नसतील, आज आलेले आहेत झावळ्यांचा रविवार साजरा करण्यासाठी. सत्य परिस्थिती आहे, कारण इथं आपण सेलिब्रेट करत आहोत, उत्सव मानत आहोत. आणि आपल्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा आपल्याला अभिमान आहे की आपण आपल्या येशू ख्रिस्तावर असलेली श्रद्धा, आपला विश्वास प्रकट करीत आहोत. आपले जे येशू ख्रिस्तावर प्रेम आहे ते आपण प्रकट करण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि या सेलिब्रेशन मध्ये भाग घेत आहोत. आणि हे सर्व योग्य आहे, आपण ते करायलाच पाहिजे. आपण मोठ्या उत्सवाने आपली श्रद्धा प्रकट केली पाहिजे. परंतु ही श्रद्धा आपल्या कृतीतून आपण दर्शवितो का, दाखवतो का? मोठा प्रश्न आहे. आणि मी हे का म्हणत आहे की आपण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला सांगतो की माझी तुझ्यावर श्रद्धा आहे, विश्वास आहे, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, हेच आपण आपल्या कृतीद्वारे दर्शवितो का, दाखवतो का? आणि उदाहरण द्यायचे म्हणजे जेव्हा आपल्या पॅरिसमध्ये काही सेमिनार ऑर्गनाइज केले जातात तेव्हा किती लोक येतात. किंवा आता आपल्याकडे एक आपण रेकलेक्शन ठेवलं होतं, पेशंट स्वामी आले होते मार्गदर्शन देण्यासाठी. किती लोक आले? टायमाप्रमाणे वेळ दिली होती, फक्त एकच व्यक्ती उपस्थित होता येतो. त्याच्यानंतर 15 मिनिटानंतर 10 व्यक्ती उपस्थित होते. बिशपाने सुरू केलं तेव्हा फक्त 30 व्यक्ती होती, 30 लोक होते फक्त बस. आणि आपला जो विश्वास आहे, आपली जी श्रद्धा आहे, आपलं प्रेम आहे परमेश्वरावर, कुठं गेली, कुठं जाते लगेच? का पण ह्या आपल्या कृतीद्वारे आपण दाखवत नाही? का फक्त आपण ह्या मेन फक्त जे सेलिब्रेशन असतात महत्वाचे, त्या सेलिब्रेशन मध्ये येऊनच आपण ते दर्शवितो? आपल्या कृतीद्वारे आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे महत्वाचं आहे, आपल्या आत्म्यासाठी
राहण्यासाठी, आपल्या ख्रिस्ती जीवनासाठी तिथं आपण का दर्शवित नाही, दाखवत नाही, किंवा स्वतःहून चर्चच्या कामात येऊन मदत करणे स्वखुशीने आपण पाहत आहोत. तर इथं आता खुर्च्या इथं मांडलेल्या आहेत. किती लोक आले होती मदत करण्यासाठी स्वखुशीने. किंवा आपण पवित्र गुरुवारपासून सुरुवात करणार आहोत आपला पवित्र आठवडा. भरपूर लोक येतात. खुर्च्या आणि खूप साफसफाईची आवश्यकता असते. किती लोक इथं मदत करण्यासाठी येतात? फक्त 5 किंवा 6 लोक आहेत की येतात रेग्युलरली बस. दुसरे कुठं आहे? वाईट वाटून घेऊ नका, कधीच तुम्हाला चांगलं वाटणार नाही, परंतु हे सांगणं खूप अगत्याचं आहे आणि गरजेचं आहे. आणि आज आपण ते साजरा करीत आहोत, ते कृतीद्वारे जर आपण दाखवत असाल तर आपण खरे ख्रिस्तीय नाही. आजूबाजूला भरपूर आपले ख्रिस्ती लोक राहत आहात. 5 मिनिटं 10 मिनिटं येऊन तुम्ही मदत करावी असं आपल्याला कुणाला वाटत पण नाही. फादर्स आहेत, त्यांना मदत करणारे दोघं तिघं आहेत, ते करतील तर त्यांचं काम आहे, आपलं काम नाही. कुठे गेली आपली श्रद्धा? कुठे गेला आपला विश्वास? कुठे गेला आपलं प्रेम येशू ख्रिस्तावर? फक्त शब्दाद्वारे आणि जेव्हा मोठमोठे सेलिब्रेशन असतात तेव्हाच दाखवायचं का? आपल्या कृतीद्वारे आपण कधी दाखवणार? किंवा आपले जे योगदान आहे, चर्च नवीन काम चालू आहे, फादर दर रविवारी विनंती करत आहे. विनंती काय? आता पाया पडायचं त्यांचं बाकी आहे की चर्चला मदत करा, चर्चला मदत करा. जे लोक करत आहेत ते मदत करत आहेत, जे लोक मदत करत नाही ते आहेत. कुठं गेलं आपलं प्रेम येशू ख्रिस्तावर? परमेश्वर आपलं प्रेम कुठं आहे? आपण आमचा विश्वास आहे, श्रद्धा कुठे आहे? आपला विश्वास श्रद्धा याच्यात फक्त थोडेच लोक आपल्या कृतीद्वारे हे दर्शवितात किंवा दाखवून देतात. माझ्या प्रिय बंधूंनो, जीसस वॉज वेलकम विथ अ होसाना. येशू ख्रिस्ताचे स्वागत हे गौरवित गाऊन, होसाना गाऊन केले होते. का? हे सांगितल्याप्रमाणे का लोकांनी त्याचा? कारण त्यांनी शांतीच्या राजाचे स्वागत केले नव्हते, तर शक्तिशाली सामर्थ्यवान राजाचे त्यांनी स्वागत केले होते. आणि का ते स्वागत करीत आहेत ते लोक सर्व? हे महत्वाचं आहे समजणं. कारण येशू ख्रिस्ताने लोकांचे आजार बरे केले होते. भुकेल्यांना त्यांनी जेवण दिले होते. अतुतांना त्यांनी बाहेर काढलेले होते. रोग्यांना आरोग्य दिलेले होते. आंधळ्यांना दृष्टी दिलेली होती. मुक्यांना वाचा दिलेली होती. आणि जे जे काय करत होते त्यांची सर्वांची हीच इच्छा होती की आमचा राजा हा असाच असायला पाहिजे. आणि कशा प्रकारचा? तर आपण म्हणतो की ते सर्व लोक जेव्हा येशू ख्रिस्ताने सर्व पाहतात ना, चमत्कार करताना पाहतात, तेव्हा येशू ख्रिस्ताचे सर्व फॅन्स झाले होते. येशू ख्रिस्त त्यांचा आयडल झाला होता, आदर्श झाला होता. आणि जे जे काय करत होतं त्यांचं फक्त एकच स्वप्न होतं, ते म्हणजे राजकीय स्वप्न. त्यामुळे ह्या प्रकारचं राज्य मिळणार आहे, अशा प्रकारचा राजा मिळणार आहे. आणि ते राजकीय स्वप्न पण येशू ख्रिस्ताने ते त्याचं राजकीय स्वप्न पूर्ण केलं नाही, ते पाडून टाकलं, उद्ध्वस्त केलं. आणि म्हणून आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या अपेक्षेप्रमाणे आपली जी स्वप्न आहेत, आपले जे विचार आहेत, आपला जो अहंकार आहे, आपला गर्व आहे, आपली प्रतिष्ठा आहे, आपले सामर्थ्य आहे, त्याप्रमाणे घडलं नाही. त्या प्रकारचा हा राजा नाहीच. जेव्हा हे लोकांना समजलं तेव्हा दुसऱ्या क्षणी ते लगेच त्याचा जो जयकार असतो तो याला वधच थांबवलं की बाबाला असा नको, आम्हाला अशा प्रकारचा राजा नको. जो शांतीचा राजा आहे, प्रेमाचा राजा आहे, त्या प्रकारचा राजा नको आम्हाला. आम्हाला एकदम शक्तिशाली सामर्थ्यशाली राज्य करणारा, युद्ध करणारा, दुसऱ्याचा नाश करणारा असा राजा हवा आहे. आणि ती अपेक्षा त्या लोकांची पूर्ण झाली नाही, म्हणून
जे लोक आज आपण बाबल्यांचा रविवार साजरा करीत आहोत, जे लोक त्याचा जयघोष करत आहेत, जय जयकार करत आहेत, राजांनी त्याला घोषित करत आहेत, 5 दिवसानंतर गुड फ्रायडेच्या दिवशी तेच लोक ओरडत आहेत, याला वधस्तंभावर ठेवा, मारून टाका, आम्हाला हा नको. तर त्यांचं प्रेम हे येशू ख्रिस्तावर नव्हतं. तर जो एक गुंडा होता, क्रिमिनल बाराबस, त्याला सोडण्याची त्यांनी विनंती केली. त्याला सोडा, आपला तो पसंत आहे, येशू ख्रिस्त नाही. आणि हे सर्व कारण त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही. त्यांचा जो झिरो होता आता झिरो झालेला आहे. त्याचा तिरस्कार करण्यासाठी लोक आता पुढे आलेले आहेत. माझ्या काही बंधू भगिनींनो, 2000 वर्षाबरोबर हे सर्व घडलं होतं. आजच्या या स्थितीमध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये काय होत आहे, मला तर वाटतं कधी कधी आपण त्याच लोकांसारखे वागत आहोत. आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी, बेनिफिटसाठी आपण कधी कधी चर्चमध्ये येतो. आणि म्हणून आज मला हे सांगायचं वाटत आहे की आज सावळ्यांचा रविवार आहे. ह्या राजाचा जय जयकार करत आहोत आपण सर्वजण. गुड फ्रायडेला याच्याहून जास्त लोक येणार आहेत येशू ख्रिस्ताला मांडण्यासाठी, त्याला वधस्तंभावर खिलवा ही घोषणा करण्यासाठी येणार आहे. भरपूर लोक येणार आहेत, वर्षातून 2दा किंवा 3दा येणार आहे. आणि म्हणून सांगितल्याप्रमाणे आपण जेव्हा जेव्हा हा मिसा बलिदान किंवा जे सेलिब्रेशन आपण करत आहोत, आपल्या विश्वासाचे प्रतीक आहे. आपण आपला विश्वास, आपली श्रद्धा दाखवत आहोत. आणि म्हणून सांगितल्याप्रमाणे कधी कधी आपण आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या बेनिफिटसाठी आपण चर्चमध्ये येत असतो. आपण कधी कधी जो चेसचा गेम असतो तो खेळत असतो. आज इथं, उद्या तिथं. जो संप्रदाय आम्हाला देईल त्या संप्रदायामध्ये मी जाणार. जिथं माझा फायदा होत असेल तिथं मी जाणार. आणि आजही आपण त्याच लोकांसारखी वापरतो. जोपर्यंत येशू ख्रिस्त आपल्याला देत आहे, सर्व काही चमत्कार करून आपल्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं आहे, तोपर्यंत मी येशू ख्रिस्ता बरोबर आहे. आमची अपेक्षा अशी आहे, आमची इच्छा अशी आहे, आमची स्वप्न अशी आहे. ती जर का पूर्ण होत नसतील या चर्चमध्ये किंवा आपल्या कॅथलिक धर्मामध्ये, तर दुसरे संप्रदाय आहेत ना आपल्याकडे, हे खरोखरच आपली श्रद्धा आणि आपला विश्वास आपण करतो का याच्याद्वारे? खरोखरच आपल्या अंतःकरणातून आपण येशू ख्रिस्तावर प्रेम दाखवतो का? की आपण चेस बोर्ड खेळत असतो, इथं फायदा असेल तर आज येतं, उद्या तिथं फायदा होत असेल तर तिथं जाणार, तिसऱ्या ठिकाणी तिथं फायदा होत असेल तर तिथं जाणार. आणि हेच आपल्या ख्रिस्ती लोकांची आज अवस्था झालेली आहे, परिस्थिती आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण सावल्यांचा साजरा करीत आहोत आणि सावल्यांना आज आपण आशीर्वाद केलेला आहे. आणि ह्याच सावल्या आपण आज घरी घेऊन जाणार आहोत आणि काही दिवसांनी त्या सुटून जाणार आहात, वाढणार आहे. कधी कधी आपली श्रद्धा ही त्याचप्रमाणे असते. आज आपण येशूचा जय जयकार करत आहोत, राजाचा जय जयकार करत आहोत, जयघोष गावत आहोत. येशूवरील आपला विश्वास, आपली श्रद्धा, आपले प्रेम आपण प्रकट करीत आहोत. आणि कालांतराने काही दिवसानंतर ज्याप्रमाणे आज या झावल्या फ्रेश आहेत, काही दिवसानंतर त्या वाढणार आहेत, सुटणार आहेत, त्याचप्रमाणे आपली श्रद्धा, आपला विश्वास आणि आपले प्रेमही एकदम सुकून जातं, वाढून जातं. आपले निस्तेज होते आणि आपले हे प्रेम एकदम फिक्के पडून जाते. कारण आपण धर्मामध्ये आणि येशू ख्रिस्तामध्ये स्वतःचा फायदा पाहत असतो. आणि हे तरी मला वाटतं चुकीचं आहे माझ्या प्रिय बंधूंनी. धर्मामध्ये आणि येशू ख्रिस्तामध्ये स्वतःचा फायदा पाहू नका. येशू ख्रिस्त स्वतःसाठी आला नव्हता,
तर आपल्या कारणासाठी आला होता आणि आपल्यासाठी त्याने प्राण दिलेले आहे. सेवा करण्यासाठी, शांतीचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी, प्रेमाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये प्रकाश आणण्यासाठी येशू ख्रिस्त आला होता. आणि जर का आपण खरोखरच येशू ख्रिस्ताचे शिष्य असणार आहोत की अनुयायी असणार आहोत, तर येशू ख्रिस्ताने आपल्याला जे सांगितलेलं आहे त्या राजाचा आपण राज्याचे आपण स्वागत करणार आहोत. म्हणजे शांतीच्या राज्याची. आपली जी इच्छा आकांक्षा आहे, आपली स्वप्न आहे, आपला अहंकार आहे, आपला गर्व किंवा मान आहे, आपली प्रतिष्ठा आहे, आपले सामर्थ्य आहे, त्या राज्याचा आपण जयघोष करणार नाही, तर येशू ख्रिस्ताचा जयघोष करणार. शांतीचा आणि प्रेमाचा संदेश घेऊन प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्यामध्ये आलेला आहे आणि आपल्या अंतःकरणामध्ये तो येणार आहे. तो शांतीचा आणि प्रेमाचा संदेश घेऊन आपण आपल्या या समाजामध्ये जाऊन दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकणार आहोत का? तो देणार आहोत का? ते आपलं ख्रिस्तीय कर्तव्य, ते आपली ख्रिस्तीय श्रद्धा, आपला ख्रिस्तीय विश्वास आणि ते आपले येशू ख्रिस्तावर असलेले प्रेम, त्या प्रेमासाठी, ते प्रेम दर्शवण्यासाठी, तो विश्वास आणि श्रद्धा प्रकट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सर्वांना बोलवित आहे. फक्त 8 दिवसांसाठी नाही, तर संपूर्ण वर्षामध्ये प्रत्येक दिवशी बोलावित आहे. आणि मग मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा जयघोष करण्यासाठी आलेले आहेत. पवित्र शुक्रवारी ते येशू ख्रिस्ताला मांडण्यासाठी येणार आहे. त्याच्यानंतर जेव्हा ख्रिसमस येईल, येशू ख्रिस्ताचा जन्म साजरा करण्यासाठी येणार आहे. आणि माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, प्लीज याच्यावर मनचिंतन करा आणि पहा की माझा विश्वास किती दृढ आहे, माझी श्रद्धा किती दृढ आहे. मी खरोखरच येशू ख्रिस्तावर प्रेम करतो का? जर आपलं खरोखरच येशू ख्रिस्तावर प्रेम असेल तर आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा, आपली स्वप्न, आपले जे काही गर्व आहेत, आपले अहंकार आहेत, ते बाजूला ठेवून येशू ख्रिस्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन आपण समर्पित केले पाहिजे. त्यालाच आपण ख्रिस्तीय जीवन म्हणतो. आणि ते जीवन जगण्यासाठी येशू ख्रिस्त आपल्याला बोलावित आहे. आणि या पवित्र आठवड्यामध्ये आपण जेव्हा प्रवेश करीत आहोत, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला ह्याच गोष्टीवर मनचिंतन करण्यासाठी बोलावित आहे. म्हणजे आपल्या श्रद्धेमध्ये, आपल्या विश्वासामध्ये दृढ होण्यासाठी, आपले जे प्रेम आहे, गुरुपुराणाच्या दिवशी ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचे प्रेम आपल्यावर प्रकट केले, त्याप्रमाणे आपणही आपले प्रेम येशू ख्रिस्तावर प्रकट करावे म्हणून आपल्याला बोलावित आहे. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, त्या प्रकारचे जीवन जगण्यासाठी, ही श्रद्धा दूर करण्यासाठी, आपले प्रेम कृतीद्वारे दर्शवण्यासाठी आपण तयार आहोत का? जर आपल्या कृतीद्वारे आपण दाखवत नसाल, जर चर्चमध्ये सहकार्य करत नसाल, सहभाग घेत नसाल, फक्त सेलिब्रेशन साठी येत नसाल, मला तरी वाटतं आपण खरे ख्रिस्तीय नाही. आणि ह्या प्रकारचे जीवन योग्य नाही ख्रिस्तीय म्हणून. आणि म्हणून आज आपण या मिसावलीमध्ये भाग घेत असताना प्रार्थना करूया की प्रभू येशू ख्रिस्ताने, परमेश्वराने आपली श्रद्धा दृढ करावी, आपला विश्वास दृढ करावा आणि आपल्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्तासाठी, परमेश्वरासाठी आणि आपल्या भाऊ बहिणींसाठी प्रेम वाढवावे म्हणून विशेष करून प्रार्थना करूया.